हॅलो 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 हरी सगळं देवाचे दैवत सगळं देवाचे दैवत सद्गुरुनाथ एकला राम केला ब्रह्मज्ञानी वशिष्ठ मुनी तारक कृष्ण गुरु संदीपना परब्रह्म दावियले राम केला ब्रह्मज्ञानी वशिष्ठ मुनी तारक
महायोग पीठे तटे भीमरथाम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने तुमच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु हा साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ज्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जड भास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी त्या सद्गुरूंना अभय माझ्या हृदयात आहे त्यानेच माझे मज हित केले ऐसाच याने उपकार केला विसरू कसा मी त्या सद्गुरूंना ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणं एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि सद्गुरु श्रीपादं ज्ञानेशावतारं महाराष्ट्रे कृत्वान ब्रह्मविद्या सुकालम् अष्टसप्ताति वर्षाणि घटिक्षेत्रवासं नमामि करुणसिन्धु भौराजवैर्यं पाण्डुरङ्ग दादा श्रीपाद शिष्यं सद्गुरु सेवा अखण्ड ज्ञानदानं पार्गावतीर्थे परानिवासं नमो नमामि ब्रह्मविद्या विशारदं विठ्ठल नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर सकळ देवाचे दैवत सद्गुरू
सद्गुरुनाथ एकला राम केला ब्रह्मज्ञानी वशिष्ठ मुनी तारक. बघा आजच्या कीर्तनारूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगताचे असणारे गुरु, जगद्गुरु असणारे संत तुकोबराय यांचा सद्गुरूंचं वर्णन करणारा नव्हे नव्हे तर माझ्या जीवनात सद्गुरूंचं काय महत्व आहे आणि आपल्याही जीवनात का असावं याचं कारण सांगणारा हा काय अभंग आहे. विठ्ठल बघा या अभंगामध्ये तुकोबराय काय सांगतात बरं. सकळ देवाचे दैवत काय म्हणतात, सकळ देवाचे दैवत कोण आहेत बरं, सद्गुरुनाथ एकला. काय याचं पुढच्या चरणामध्ये कारण सांगतात बर का. राम केला ब्रह्मज्ञानी वशिष्ठ मुनी तारक. भगवान रामचंद्र आपण काय म्हणतो त्यांना भगवंत म्हणतो बरोबर ना. पण अशा भगवंतालाही राम केला ब्रह्म नाही, भगवंतालाही स्वतःचं रूप जाणून घेण्यासाठी ब्रह्म जाणून घेण्यासाठी कोणाला शरण जावं लागलं, वशिष्ठ मुनींना. म्हणजेच कोणाला, त्यांच्या गुरूंना. तिसऱ्या चरणामध्ये तुकोबराय काय म्हणतात, कृष्ण गुरु संदीपन. भगवान श्रीकृष्ण आपण काय म्हणतो ते काय जन्मताच काय होते, पूर्ण ब्रह्म अवतारात होते. भगवान श्रीकृष्ण काय जन्मताच पूर्ण ब्रह्म अवतारात होते. पण त्यांनाही स्वतःच रूप जाणून घेण्यासाठी नवे तर स्वतःला पाहण्यासाठी, स्वतःची ओळख करून घेण्यासाठी त्यांना काय सद्गुरु करावे लागले बरं का. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे सद्गुरु सेवा सकळ देवा वरिष्ठ. माझ्यासाठी काय, माझ्या सद्गुरूंची सेवा सगळ्या देवांच्या सेवेहून काय वरिष्ठ आहे. आणि म्हणून राम केला ब्रह्मज्ञानी वशिष्ठ मुनी तारक. विठ्ठल हा झाला अभंगाचा सरळ भावार्थ. सेवेकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, आपल्या सर्वांना माहिती आहे आपण इथे का जमलोय, पण तरीही वक्त्याचं काय आद्य कर्तव्य असतं. आपण कशा निमित्त इथं जमलेलो बघा. आपले सद्गुरु सच्चिदानंद संत श्रीपाद बाबा यांच्या 26व्या काय पुण्यतिथी निमित्त आपण सर्वजण काय इथे जमलेलो बघा. खर तर सद्गुरूंची पुण्यतिथी म्हणजे ना याहून दुसरं बेस्ट कारण मेळावा करण्यासाठी, नवे तर वैष्णवांचा मेळ घालून देण्यासाठी याहून दुसरं काय आपण काय म्हणतो एखादं कारण असू शकत नाही. याहून दुसरं माझ्या सद्गुरूंची बरं का. आता इथं काय झालंय माहिती का, आपल्या सगळ्यांची, तुमची तुमची नाही बरं का, फक्त माझी पण सद्गुरु ही अशी सोपी उत्तर पाठ झालेत ना. पण म्हणायला सोपं ना, माझ्या बाबांची माझ्या सद्गुरूंची काय 26वी पुण्यतिथी म्हणायला सोपं. सद्गुरु म्हणताना सोपं वाटतं, पण पाहायला गेलं ना तर शब्दात वर्णन करता येत नाही बरं का. नवे तर वेद वेडावले मुके पण असं माझं फक्त म्हणणं नाही बरं का. माझ्यावर विश्वास नसेल जाऊ द्या. पण ज्या एकनाथ महाराजांना काय परमार्थाचा खांब म्हटलं जातं, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, असा खांब परमार्थाचा खांब समजला जाणारा, परमार्थाचा काय खांब समजला जाणारा अशा भागवतामधली ही ओवी आहे. कोणती, वेद वेडावले मुखेपणे. वेद मुख्य झालं माझ्या सद्गुरूंचं वर्णन करता करता वेद काय मुख्य झाले, वेदांनाही शब्द नाहीत बरं का. मग आपल्याला सद्गुरू म्हणायला सोपं. पण सांगू का, मग श्लोक झाला कोणाला कळला नाही कळला माहिती नाही,
पण ओम ब्रह्मानंदम परम सुखदम हा श्लोक माझ्या सद्गुरूंचं वर्णन करतो बर का. ओम ब्रह्मानंदम परम सुखदम. ब्रह्मानंदात ते काय स्वतः ब्रह्मानंदात असतात. नवे नवे आपल्यालाही ब्रह्मानंद प्राप्त करून देतात. ओम ब्रह्मानंदम परम सुखदम. त्या परम सुखात ते असतात बर का. नवे नवे तर नुसते ते नसतात, ते आपल्यालाही बरोबर घेऊन असतात. ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तीम. केवळ काय ज्ञानाची मूर्ती आहे. नवे नवे तर आपल्याला दिसतात, आपल्याला काय ते आपल्यासारखेच दिसतात, पण ते आपल्यासारखे नाही तर बर का. ते वर्तत दिसती देही परी ते देही न माझ्या ठाई. ते कुठे भगवान श्रीकृष्ण सांगतात, जो काय जो स्वतः तुम्हाला आम्हाला काम करताना दिसतो. आता दुसऱ्या कोणाचं काय, बाबांना आपण डोळ्याने म्हणजे या डोळ्याने आपण कधी बाबांना पाहिलं नाही, बरोबर ना. प्रतिमेशिवाय आपण बाबांना पाहिलं नाही. पण सांगू आपले असणारे सद्गुरू सतीश भाऊ साळुंके त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून नवे नवे तर जसं आपण म्हणतो ना, द्वारकेची मूर्ती आली भीमातिरी तो हा विटेवरी दिगंबर असं म्हणतो ना आपण. म्हणजेच काय भगवान श्रीकृष्ण स्वतः पांडुरंगाचा अवतार घेऊन आले, बरोबर आहे ना. तसंच घोटीची मूर्ती आली श्रीगोंदा नगरी तो हा विटेवरी धन्य श्रीपाद मुरारी. माझ्या सद्गुरू संत श्रीपाद बाबांचंच रूप आहे बरं का. पण आपल्याला समजत नाही. आपले सद्गुरू आपल्या मालिकेतीलच असणारे सद्गुरू संत नारायण बाबा जालवणकर सांगतात बरं का. नारायण बाबा जालवणकर सांगतात, जो सर्वदा गुप्त जनात वागे प्रसन्न भक्ता निज बोध सांगे सद्भक्ती भावा करिता भुकेला विसरू कसा मी गुरुपादू केला. माझ्या सद्गुरूंचं वर्णन सांगतात, जो सर्वदा गुप्त जनात वागे आपल्यातच राहतात, आपल्यातच वागताना दिसतात, पण जो सर्वदा गुप्त जनात वागे नवे नवे तर प्रसन्न भक्ता निज बोध सांगे बरं का. आपल्यावरती आपल्या सद्गुरूंची का कृपा आहे माहितीये का. आपण म्हणतो ना, माझं हे काम झालं माझ्यावरती सद्गुरूंची फार कृपा आहे, माझं ते काम झालं आपल्यावरती सद्गुरूंची फार कृपा आहे. पण सांगू का, आपण नाम घेण्याच्या पात्रतेचे नव्हतो, आपण आजही नाही, पण हा अधिकार माझ्या संतांनी प्राप्त करून दिला. नवे नवे तर त्यांनी त्यांच्या पदावरती आपल्याला बसवलंय बरं का. कृपा कटाक्षांनी हाळिले आपल्या पदी बैसावी असं मला सांगा बरं. आजपर्यंतच्या जगात बरं का, आजपर्यंत तुम्ही सगळे माझ्यापेक्षा सुज्ञ मंडळी आहेत, तुम्ही सगळे माझ्यापेक्षा वयाने मोठे. नवे नवे तर जी परमार्थाला महत्वाची गोष्ट समजली जाते ना, असे तुम्ही सर्वजण ना माझ्यापेक्षा त्या अनुभवाने मोठे, माझ्यापेक्षा काय अनुभवाने मोठे. पण तरीही आपल्याला त्या सद्गुरूंचं महत्व स्पष्ट करता येत नाही बरं का. नवे नवे तर ते शब्दात सांगण्यासारखंच नाहीये. विठाल बघा, काकड्याच्या अभंगामध्ये का अभंग, काय महिमा वर्णू आता सांगणे ते किती, आता सांगणे ते किती. कोटी ब्रह्म हत्या, कोटी ब्रह्म हत्या काय महिमा वर्णू. बघा, खर तर म्हणायला ना इथे सोपं आहे, आज काय माझं कीर्तन आहे, पण खरं सांगू माझ्या बाबांनी खरं तर मुकम करोती वाचाल मला येत नाही बरं का. खरंच शपथ सांगते, मी अजून एकही ग्रंथाला हात लावलेला नाही. मी ज्ञानेश्वरीला हात लावला नाही, गाथ्याला हात कधी लावला नाही, उघडूनच बघितलं नाहीत कधी, वाचायचा प्रसंग आला नाही. पण सांगू संत कृपा झाली आणि वाचा बोलायला लागली. मी
बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाच सगळं त्यांचं आहे बरं का. तुम्हाला जरी सगळ्यांना इथं दिसतीये बरं का मी, पण सांगू का, सांगू माझ्या संतांनी मला एवढे अनुभव आणून दिले ना की सांगावंसं वाटतं बरं का. माझ्या आयुष्यात कोणती कमी राहिली नाही. माझ्या सद्गुरूंनी मला पूर्ण दिलंय काय जे त्यांच्याकडे होतं नव्हतं तेवढं. सद्गुरु नामात मन माझं यांनी अतिशय सुंदर प्रमाण दिलं. सद्गुरु नामात मन माझं रमलं. आणि पुढे काय होतं? श्रीपदानं पाणी अमृताचं, श्रीपदानं पाणी अमृताचं पाजलं बरं का. श्रीपदानं काय अमृताचं, आपल्याला अमृताचं पाणी म्हणजे अमृतच दिलंय बरं का. पण आपल्याला त्याची किंमत नाही ना, आपल्याला किंमत नाही त्याची का. सहज भेटलेल्याची किंमतच कळत नाही. नवे नवे तर आपल्यासाठी त्यांचा जीव तळमळत होता बरं का. पण आपल्याला अजूनही किंमत नाही. अजूनही आपण त्या नामाच्या पात्रतेचे नाही 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 3 वेळा सांगते नाहीच, अजूनही नाही बरं का. जोपर्यंत मला माझ्या सद्गुरूंचं महत्व समजून तळमळीने, मला असं वाटत नाही ना माझ्यासाठी नाही, पण माझ्या सद्गुरूंनी मला स्वतःची इच्छेने दिलंय म्हणून तरी मला काय, मला नाम घ्यायचंय. ही जोपर्यंत तळमळत नाही ना तोपर्यंत आपण त्या पात्रतेचे नाही बरं का. आपण त्या पात्रतेचे नाही. आपल्याला केवढं मोठं पद दिलंय ना हे आपल्याला समजलंच नाही. दासी होते राणी झाले पदर लागता राया. पूर्ण ब्रह्म तू सद्गुरुनाथ पूर्ण कृपा गंगा. पूर्ण
सांगायचं हेच होतं की दासी होते राणी झाले पदर लागता रायाच सद्गुरूने उंच बसविले हात पुरे नाय माझा मला माझ्या सद्गुरूंनी एवढा अधिकार प्राप्त करून दिलाय की एवढ्या उंचावरती नेऊन बसवलंय. दासी होतो बरं का आपण दासी होतो पण राणी झालं नुसत्या त्या सद्गुरूंची सावली पडताच बरं का फक्त सावली पडते फक्त सावलीमुळे नवे नवे तर आज एवढ्या इतिहासात काय एवढे अधिकारी होऊन गेले एवढे काय म्हणतो आपण मोठमोठे लोक होऊन गेले पण असं आजपर्यंत पाहिला नाही बरं का की तो स्वतःच्या पदावरती आपल्याला बसवेल असं पाहिलंय कोणी गेला एखाद दिवशी आपल्या मित्र पंतप्रधान आहे म्हणून त्याला भेटायला गेला तो बस बस म्हणेल का बस आजच्या दिवस बस माझ्याकडे असं म्हणेल का पण नाही बरं का माझ्या सद्गुरूंनी असं केलं नाही. कृपा कटाक्ष निहाळले आपल्या पदी स्वतःच्या पदावरती आपल्याला बसवलं आपल्याला कुठंच कमी नाही ठेवलं कुठंच. आपण सारी खेळ करीती टाकार आपण सारी माझ्या मते नामदेवरायांचं प्रमाण आहे आपणा सारखे करीती तत्काळ नाही काळ वेळ तया लागी. आपल्याला त्यांच्यासारखं केलं पण आपल्याला विश्वास नाही. विकल्पिक बुद्धी बरं का आपली आपल्याला आपल्या सद्गुरूंवरतीच विश्वास. सांगू का तुमचं सोडा माझंच सांगते मला अजूनही माझ्यावरती एखादं संकट आलं ना मला अजूनही कधी कधी असं वाटतं माझ्या सद्गुरूंचं माझ्याकडे लक्ष. तुमचं सोडाचो मी माझं स्वतःच सांगते बरं का आपल्याला आपल्या सद्गुरूंवरती विश्वासच नाहीये. आपल्याला विश्वास काहीच करावं त्यांनी आपल्यासाठी मग आपल्याला विश्वास पटेल. अजून काय केलं पाहिजे बरं काय करायचं राहिलंच नाही. जे काही त्यांच्याकडून त्यांच्या आयुष्यामध्ये आजपर्यंत त्यांनी जेवढं कार्य केलं जेवढं काही सत्कर्म केलं जेवढं काही भजन केलं तेवढं सगळं आपल्या नावावरती केलंय बरं का. प्रॉपर्टी मधून आपल्या वडिलोपार्जित प्रॉपर्टी मुलांना मुलींना येते ती सगळी प्रॉपर्टी आपल्याला दिली बरं का पण तरीही आपल्याला अजून त्यांच्यावरती विश्वास अजूनही आम्ही त्यांच्यावरती शंका घेतो. नवे नवे तर वंचना करीती जन दुष्ट नष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदित आपल्यातलेच अजून एवढे वंचना करीती एवढं महान ज्या महात्म्याने कार्य केलं आजही त्याला नावं ठेवणारे तेव्हाही होते बरं का. ज्ञानोबा तुकोबाच्या काळातही होते आणि ते दुसरे कोण नव्हते बरं का आपल्यातलेच होते आपल्यातलेच बहीण भाऊ म्हणायला गेलं तर आपल्याच आई वडिलांचे लेकर होते बरं का. आणि आजही ती लोक आपल्याच रूपाने आहेत वंचना करीत पण यात एखादा तरी विरळ आहे बरं का जो माझे ज्ञानोबा राय म्हणतात
याच अभंगाचा याच चरणाचा उत्तरार्थ वंचना करीते जन दुष्ट नष्ट मुख्य मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदित त्यांना त्यांचे सद्गुरु सर्वात पूज्य आहेत बर का. त्यांना काय त्यांच्या सद्गुरु शिवाय दुसरं कोणी नकोय. नवे नवे तर श्री गुरु सारिखा हसता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी राजयाची कांता काय भिक मागे मनाची या जोगे सिद्धी पावे कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय उने त्याला सांगा जोजी. आणि शेवटचं चरण फार महत्वाचे बरं का पण आपण हेच सोडून देतो. ज्ञानदेव म्हणे मी तरलो तरलो. माऊली 2 वेळा सांगतात मी तरलो तरलो पण आता उद्धरलो गुरु कृपे. मी कशामुळे उद्धरलो आणि तीही आता उद्धरलो. कशामुळे उद्धरलो? माझ्या सद्गुरूंची माझ्यावरती कृपा झाली. माझ्या सद्गुरूंची माझ्यावरती कृपा झाली म्हणून मी उद्धरलो बर का. असं काही मंडळींचं जे जे सद्गुरुनिष्ठ आहेत ना त्यांचा असं मत आहे बर का. नवे नवे तर अभंगाच्या प्रथम चरणात तुकोबराई हेच म्हणतात. सकळ दैवांचे दैवत सकळ दैवांचे दैवत सकळ दैवांचे दैवत सकळ दैवांचे दैवत अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु संत तुकोबाराय म्हणतात. सकळ देवाचे दैवत सद्गुरुनाथ एकला राम केला ब्रह्म ज्ञानी वशिष्ठ मुनी तारक. काय म्हणतात? सकळ सकळ अरे ऐकलं का नाही कोणी? ते एवढे घसत आणून आणून म्हटले पण कोणीच ऐकलं नाही. ऐकलंच नाही असं म्हणावं लागेल. सकळ देवाचे सकळ म्हणजे सगळ्या देवांचं असणारं दैवत कोणी? सद्गुरुनाथ एकला. आता इथं हे माऊलींनी फार व्यापक बुद्धीने सद्गुरु हा शब्द वापरलाय बरं का सांगायला गेलं तर. कारण सांगू का सद्गुरु हे संतांपेक्षा श्रेष्ठ आहे. माऊलींचाच अभंग आहे आठवते. गुरु हा संत कोळीचा गुरु हा संत गुरीचा गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विना देव नाही तुझा पाहता नाही त्रैलोकी. बघा माझं मत पटत नसेल पण संतांचं पटलंच पाहिजे. माऊली ज्ञानोबराय म्हणतात. नवे नवे तर सगळेच संत म्हणतात बरं का. तुकोबारायांचंही हेच मत आपण अभंगाच्या प्रथम चरणामध्ये ऐकलं. तसेच माऊली ज्ञानोबराय काय म्हणतात? गुरु हा संत कोळीचा राज आहे. संत आणि सद्गुरु यांच्यामध्ये फरक आहे. संत श्रेष्ठ की सद्गुरु श्रेष्ठ हाच महत्वाचा प्रश्न.
श्रेष्ठ आहेत बरं का सांगू का सांगू संत हे स्वतःच्या हिताचा विचार करतात, स्वतःच्या हिताचा विचार, दुसऱ्यात आपलाही करतात, आपलाही करतात, पण संत आपलं उद्धार करणारं जे नाम आहे ना त्याचा प्रसार करू शकत नाही, त्याचा प्रसार करू शकत नाहीत. ते आपल्याला उपदेश करण्यासाठी अभंग लिहून ठेवतील, ते काय तळमळीचं सांगतील, पण सद्गुरूंसारखं त्यांचं कार्य असू शकत नवे नवे. तर भगवान शंकर आहेत ना ते स्वतः त्यांच्या गुरुगीता या ग्रंथामध्ये म्हणतात, ऐसे गुरुपद श्रेष्ठ देवा दुर्लभ उत्कृष्ट गणगंधर्वादी वरिष्ठ महिमा स्पष्ट नेनती. काय म्हणतात बरं ते? ऐसे गुरुपद श्रेष्ठ, गुरुपद असं श्रेष्ठ आहे, एवढं श्रेष्ठ आहे की देवा दुर्लभ उत्कृष्ट, ते देवांनाही नव्हे तर इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी छेदितीना. देवा दुर्लभ उत्कृष्ट, देवांनाही त्याचं महत्व आजपर्यंत समजलं नाही बरं का. गणगंधर्वादी वरिष्ठ महिमा स्पष्ट ने, गणगंधर्व त्यांनाही आजपर्यंत त्याचं महिमानं सांगता आलं नाही बरं का. आपल्या सद्गुरूंचं महिमान आजपर्यंत सांगता आलं नाही बरं का कोणालाच. नवे तर सद्गुरू कळण्याच फार मुश्किल आहे. सद्गुरू कळलंच, बाबा कळले होते का कोणाला? आज रडतो ना आपण, आज बाबांचं नाव घेतलं की आपल्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं. आज रडून आपण काय, आज रडून आपण जेव्हा होते तेव्हा कळले नाहीत ना. त्यांनी मगाशी जे पद झालं ना सोनाली ताईंनी दिलं, पूर्ण ब्रह्म तू सद्गुरुनाथ पूर्ण कृपावंत चराचराला निर्माण करशी तुझी भगवंता. दासा करिता रूप मायेचे धरिले हो तुम्ही माझ्या सारख्या दासासाठी. आपला कुठला मालक आहे बरं दासासाठी काम करतो? आजपर्यंत असा मालक झाला नाही की तो त्याच्या दासाकरिता काम करतो. पण हा एकटाच आहे बरं का, हा माझा सद्गुरू एकटाच आहे. दासा करिता रूप मायेचे धरिले हो तुम्ही माझ्या सारख्यासाठी. या मायेचं म्हणजे काय? माझ्या सारख्याचा उद्धार करण्यासाठी हा नश्वर असणारा देह तुम्ही धारण केला. नवे तर मायेचं हा देह म्हणजे काय? एक प्रकारची माया. या मायेचं रूप तुम्ही काय केलं? माझ्याकरिता धारण केलं. याहून दुसराही अर्थ असा घेतला जातो की जे माझ्या मनात, आपल्याला काय आवडतं? माया. आपल्याला काय आवडतं? माया. कारण जे आपल्याला आवडतं ते काय आपल्याला भुलवणार असतं, म्हणजेच काय आपल्याला वाईट गोष्टीकडे घेऊन जाणार असतं. पण तरीही अशा मायेचं रूप सद्गुरूंनी फक्त माझ्याकरिता घेतलं बरं. माझा उद्धार होण्याकरिता फक्त माझ्या सद्गुरूंनी रूप घेतलं. दासाकरिता रूप मायेचे धरिले हो तुम्ही. आणि पुढे ते म्हणतात, हीन दीन मंद बुद्धी सेवेला चुकलो आम्ही. हीन दीन म्हणतात बरं का. हीन दीन मंद बुद्धी, मंद होतो आम्ही. जोपर्यंत तुम्ही होते ना तुमचं महत्व तुम्ही आमच्यासाठी काय केलं ना, आज ओरडून सांगू. आज काय माझे बाबा म्हणत रडणारे आज चालत भेटतील. पण खरंच ज्याच्या अंतःकरणात बाबा आहे ना असा शोधणं फार विरळ आहे बरं का. नवे तर ज्याला खरंच बाबा कळलेत ना असा शोधणं देखील फार विरळ आहे. दुसऱ्या कोणाच काय, माझंच सांगते. आज आता समोर बघणाऱ्यांना असं वाटत असेल की ही एवढं बोलतीये, हिला कळलेलं आहे बहुतेक. खरं सांगू मलाही नाही कळलं, उघड सांगते मलाही नाही कळलं. माझ्या सद्गुरूंनी अजूनही सांगते बरं का, मला हे नामाचं महत्व, माझ्या सद्गुरूंचं महत्व आजपर्यंत कळलं नाही. आणि ज्या दिवशी कळेल ना
दिवशी माझे सद्गुरू मार्गदर्शन करायला या देहात नसतील. विठ्ठल त्या दिवशी ना तत्वरूपाने ते माझ्या जवळ असतील, तत्वरूपाने माझ्या जवळ असतील, पण मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक साधकाच्या जीवनात त्याचे सद्गुरू जोपर्यंत ते हात येत ना तोपर्यंत त्यांचं फार महत्व आहे. कारण ते एकटेच असे की ते फक्त त्या साधकाला उद्धरून नेऊ शकतात. ते फक्त एकटेच असे की ते त्याला बरोबर मार्गदर्शन करू शकतात. दुसरं कोणी नाही बरं का, दुसरं कोणी नाही. माझ्या सद्गुरूने एवढं मार्गदर्शन दुसरं कोणी करू शकत नाही. याच पदामध्ये दुसरं चरण आहे बरं का. ते दासाकरिता रूप मायेचे धरिले हो तुम्ही, ही नदी न मंद बुद्धी सेवेला चुकलो आम्ही चुकलो. आम्हाला महत्व नाही ना कळलं. जोपर्यंत माझे सद्गुरू देहात होते ना तोपर्यंत आम्ही चुकलो, आम्हाला त्यांचं महत्व कळलं. पण जेव्हा ते देह सोडून, जेव्हा ते देह सोडून तत्वामध्ये विलीन झालं तेव्हा आम्ही म्हणतो ही नदी न मंद बुद्धी सेवेला चुकलो आम्ही. तोपर्यंत नाही, तोपर्यंत आम्हाला कळतच नाही. सांगू का आपले सद्गुरू असं नाही बरं का की फक्त शिष्य सद्गुरूंवरती प्रेम करतात. सद्गुरू ही त्याच्यावरती त्यापेक्षा जास्त पटीने प्रेम करतात, त्याच्यापेक्षा जास्त पटीने प्रेम करतात. नवे नवे तर आपल्या आई एवढं प्रेम करतात बरं का. प्रेम स्वरूप आई माझी वत्सल सिंधू आई, प्रेम स्वरूप आई माझी वत्सल सिंधू आई, आता हे पद तर सगळ्यांचं पाठ आहे बरं का. पण हे पद घ्यायला लावण्याचं एक कारण होतं. प्रेम स्वरूपाई माझी वात्सल्य सिंधू आई, पार गावणार आहे, घोटी गावणार आहे माझ्या साधकांची आई. माझी आई तिथं राहते बरं का. नवे नवे तर या पूर्ण विश्व आता हे बऱ्याच साधकांना असं वाटेल की ही मुलगी आम्हाला बरकटवती बरं का बोधावरून, की सद्गुरूंनी तर सांगितलं तुमच्यात आणि माझ्यात फरक नाही, पण ही मुलगी व्यासपीठावरून सरळ सरळ सगळ्या माणसांना बरकटवती. द्वैत आणती त्यांच्यामध्ये की सद्गुरू तुम्ही वेगळे. पण सांगू का माझं नाही, माझं तर आहेच पण माझं पटणार नाही म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचं म्हणणं आहे बरं का की नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी. ते काय विनंती करतात, नको ब्रह्मज्ञान हे बात झालं. आता माझ्या सद्गुरूंनी हे कळलं बात झालं तर भरपूर झालं, पण हे नको. आता फक्त काय दे, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त. मला काय कर, मला फक्त आता तुमचा भक्त तुझा भक्त करून घे आणि तू त्या देवाच्या पदावरती राहा. तू काय कर, तुझे म्हटलं मगाशी जे आपण प्रमाण पाहिलं ना, कृपा कटाक्ष निहाळिले आपुल्या पदी पैसे, म्हणजे काय त्यांनी आपल्यासारखं आपल्याला त्यांच्यासारखंच केलं. पण आता फक्त काय कर, मला भक्तच राहू दे. काय म्हणे, मला तुमची भक्ती
भक्ती करण्यातच भरपूर आनंद आहे. मला काय तुमची भक्ती करण्यात नवे तर खरं सांगू का, आपल्याला जिथं बघून दुसऱ्या कोणाला होत नसेल माहिती नाही, पण आपल्या सद्गुरूंना सगळ्यात जास्त आनंद होतोय बरं का. जसं एखादी सासूरवाशीन लेक माहेरी गेल्यावरती तिच्या वडील तिला काही म्हणत नाही, पण त्यांचाही आनंद गगनात मावत नसतो बरं का. त्यांचाही आनंद गगनात मावत नसतो. अशा या माझ्या सद्गुरूंची आपण सगळे काय लाडाची लेक आहे बरं का. आणि आपल्यावरती त्यांची नितांत कृपा आहे, नितांत. बघा आता ते फिरून आपण परत विषयावरती ते पद घेण्याचं कारण काय होतं माहिती का. प्रेम स्वरूप आई माझी, वात्सल्य सिंधू आई, तिच्या खुशीमध्ये मला प्रेम पान्हा दे. कोणाच्या खुशीमध्ये? बाळाला पान्हा, बाळासाठी पान्हा कुणाला फुटू शकतो? फक्त कोणाला फुटू शकतो? फक्त आईलाच का मावशीला, काकीला, शेजारणीला फुटू शकतो? बाळासाठी पान्हा फक्त कोणाला फुटू शकतो? आईला. तसं साधकांवरती प्रेम करणार, साधकांना जीव लावणार दुसरं कोणी नाही माझ्या त्या माऊली शिवाय बरं का. माझ्या त्या सद्गुरू माऊली शिवाय दुसरं कोणी नाही. आता खरं पाहायला गेलं ना तर मगाशी आपण असं बोललो की बाबांना आपण प्रतिमा सोडून समोरासमोर पाहिलं नाही. काही लोक असतील जे बाबांबरोबर राहिलेत, पण माझं स्वतःच सांगते, माझ्या सद्गुरू माझ्यावरती आईसारखं प्रेम करतात हे मला कशावरून कळलं माहिती का. एक दिवशी ना मला माझ्या आईने काय असं बराच वेळ बाहेर पाठवलं होतं. कार्यक्रमाला आले होते मी, आणि मी पोहोचले असं काहीच फोन नाही तिला फोनच नाही केला. मी गेल्यावरती ते कार्यक्रमाचे काम हे त्यातच, आणि 2 तास झाले, 3 तास झाले, संध्याकाळ झाली, पण तिला काहीच फोन नाही ना. तिला वाटायला लागली काळजी. पण तिने भाऊंना फोन केला. काय केलं तिने? भाऊंना फोन केला. भाऊंना म्हटली, भाऊ फोन नाही आला, बराच वेळ झाला. मला वाटलं आल्यावरती 2 तास झाले, 3 तास झाले, आता तर संध्याकाळ झाली, अजूनही फोन नाही केला तिने. भाऊंचं फक्त एकच उत्तर होतं बरं का, तुमची एक लेक आज माझ्यापाशी आली, तिचा तुमच्याशी संपर्क तुटला तर तुम्हाला आज तिची एवढी काळजी वाटते. माझी हजारो लेकरं मला सोडून आज बाहेर राहतात ना. माझी हजारो लेकरं मला सोडून बाहेर राहतात. माझ्या जीवाला काय वाटत असेल? माझ्या जीवाला काय वाटत? आईला बरोबर ना. माता माऊली तुम्हाला अनुभव आहे की नाही? आपलं लेकरू थोडा वेळ बाहेर गेलं तर आपल्याला काय वाटतं? तसंच बरं का, ऍक्युरेट तसंच, फरक नाही बरं का. तसंच संतांना आपण भरकटत चाललेलो बघवत नाही. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती, लाभाविन बरं का, लाभाविन कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता नितांत प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे आपल्या सद्गुरू. पण जसं बाळ थोडं मोठं व्हायला लागले की आईला लाथ मारायला लागतं, बरोबर ना. थोडं मोठं व्हायला लागलं की आईने मांडीव घेतलं की काय करतं? लाथा मारायला लागतं. तसंच आहे बरं का आपलंही त्याच्यापेक्षा. आपल्याला बाळ का म्हटलंय माहिती का? आपण थोडेसे मोठे झालो ना, मला ब्रह्मज्ञान झालं. मला काय ब्रह्मज्ञान झालं. मी एवढा मोठा झालो की झाल्या लाथा मारायला सुरुवात. मग आता कुठे गेलं? आटलं का? माझ्या खोटं नाही सांगत बरं का. आज असे लोक आहेत की जे पाऊला आलेले म्हणायचे आणि आपल्यापैकी बरं का ते, आणि सांगू शकत नाही पुढं कोण असेल, की जे भाऊंवरती जीव ओवाळून टाकणारे, पण आजच ते लाथा मारतात बरं का. विठ्ठल. पण सांगू का, जोपर्यंत आपले सद्गुरू आहेत ना
तोपर्यंत आपल्याला फक्त एकच गोष्ट करता यावी. आपल्याला काय फक्त एकच गोष्ट करता येईल, हे भगवान शंकर त्यांच्या गुरुगीतामध्ये सांगतात बरं का. शरीर इंद्रिये प्राण दारा पुत्र कांचन धन श्री गुरु चरणावरून ओवाळून सांडावे. शरीर इंद्रिये प्राण काय म्हणतात, शरीर हे जे काही माझं नाशवंत शरीर आहे ना, जे आपल्यासाठी आजकालच्या जगात शो सगळा कशावर चाललाय, याच्यावरतीच चाललाय. ते शरीर इंद्रिय, जे काही इंद्रिय, प्राण, ज्या प्राणावरती आज माझं शरीर चालू आहे ना, ते प्राण नवे नवे दारा पुत्र कांचन धन. दारा पुत्र माझं घरदार, माझी मुलं बाळ कांचन धन. माझ्याकडे जेवढी संपत्ती आहे ना, जसं काय आपण घरी आजारी माणूस आलं किंवा कोणी आलं बाबा आपल्या जीवाभावाचं आलं, तर आपण आलेलं काय करतो, असा तुकडा ओळून लांब टाकून देतो. तसं म्हटले, तसं काय भगवान शंकर म्हणतात बरं का, माझ्या श्री गुरु चरणावरून ओवाळून सांडावे. आता हे श्री गुरु चरण हा शब्द फार महत्वाचा आहे बरं का. बऱ्याच जणांची, आपल्यापैकी बऱ्याच जणांची तर गफलत होते. विठ्ठल आपल्यापैकी बऱ्याच जणांची तर गफलत होते. श्री गुरुचरण म्हटलं ना की काही जणांचं म्हणणं फक्त काय, दोन्ही विषयावरती हे झालंच पाहिजे, कारण हा प्रत्येक साधकाच्या जीवनामध्ये पडणारा प्रश्न. नवे नवे तर याने बुद्धी भरकटू शकते. आता हे काय माहिती का, बऱ्याच जणांचं म्हणणं असे की श्री गुरु चरण म्हणजे फक्त काय, फक्त काय, नाम. नाम हेच श्री गुरु चरण आहे आणि फक्त त्याचीच सेवा करायची. बरोबर, असं काही जणांचं मत होय, म्हणणं आहे. आणि दुसरं काही जणांचं म्हणणं आहे काय माहिती का, की माझ्या सद्गुरूंचे हे जे दिसणारे पाय आहेत नाही, आपण काय म्हणतो चांबड्याचे पाय, बाऊंच्या भाषेत काय चांबड्याचे पाय, हेच काही फक्त महत्वाचे. पण सांगू का, माझं नाही बरं का, माझं पटणारच नाही तुम्हाला. भाऊंचंच हे मत आहे, भाऊंचंच काही. आपल्याला दोन्ही सगुण म्हणजे का, आपल्या सद्गुरूंचे ते चांबड्याचे असणारे पाय, आणि निर्गुण म्हणजे असणार ते श्री गुरु चरण म्हणजेच काय, ते नाम तत्व. या दोन्हीचाही समसमान आपल्यामध्ये काय भाव असला पाहिजे. नवे नवे तर हरिपाठात त्याचं प्रमाण आहे, सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरि विना मन व्यर्थ जाय. माझं मत पटणार नाही म्हणूनच सांगितलं होतं. माऊलींचं हे मत आहे, सगुण असो निर्गुण असो, सगुण असो निर्गुण असो, फक्त उद्देश काय, हरी विना मन. हे दोन्ही शिवाय, ह्या दोन्ही शिवाय हरी विना मन व्यर्थ जाय. याशिवाय मन काय व्यर्थ आहे बरं का. नवीन नवीन आपल्या जीवनात याचाच अर्थ की आपल्या जीवनात या दोन्हींना सम महत्व असं पाहिजे. नवे नवे तर सगुणाशी भजता निर्गुण पावलो, त्यांच्या सगुणालाच भजलं नाही तर निर्गुण नाम कसं प्राप्त झालं. बरोबर आहे, सगुणाशी भजता, सगुणाला महत्व आधी दिलं आणि मन निर्गुण पावलो, निर्गुणाला महत्व नंतर दिलं. तरीही आपल्या जीवनामध्ये काय दोन्हीला महत्व समय बरं का. आता माझं म्हणणं पटणार नाही, सांगू का. बाबा असते बरं का, फॉर एक्झाम्पल बाबा, आता इथं बरेच जण असतील की ही भाऊंच्या बाजूने बोलती म्हणजे भाऊंनी हिला काहीतरी बोलण्यासाठी उभी केली. असं काही नाही, आपल्या बळे नाही मी बोलत. सखा कृपावंत वाचा त्याची, दिसत जरी मी असले तरी बोलून घेणारे माझे सद्गुरू आहेत. त्यांनी काय मला त्यांचं गुणगान गाण्यासाठी इथं उभं केलं नाही, पण मला काय माझ्या सद्गुरूंचं गुण वर्णन करणं मला मान्य आहे की आपल्याला त्यांचं गुण वर्णन पूर्णपणे करता येत नाही, मग करायचंच नाही असं आहे का.
मग माऊलींनी सोडलं का? मी सोडून माऊलींनी सोडलं का? माझ्या विश्वासाने 13वा अध्याय काढून बघा. तुम्ही सगळे शुद्ध मंडळी आहेत. तुम्ही सगळे काय शुद्ध मंडळी आहेत. 13व्या अध्यायात माऊलींचा देखील हाच भाव होता बरं का, त्यांच्या सद्गुरूंप्रती होता की नाही? मग आपला असायला नको का? विचार केला का कधी? जसं बाबांचं वाक्य होतं ना, चांगला विचार केला तर. आम्ही याच विचारात पडलो की माऊलींनी नेमकं कोणत्या गुरूंना मानलं? त्यांनी दोन्ही गुरूंना मानलं. त्यांनी दोन्ही गुरूंना मानलं बरं का. नाम या तत्व गुरुला पण मानलं आणि जे देहात आहेत त्या सद्गुरूंनाही मानलं. जे काय देहात आहेत. आता उदाहरण आपलं हे सांगायचं होतं की बाबाचा देहात असते. आपण म्हणतो ना बाबांनी आपल्यावर फार उपकार केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसी माय. बरोबर ना? बाबांनी माझ्यावरती काय उपकार केले शब्दात सांगण्या शब्दच नाहीयेत. बरोबर ना? असे बाबाचा देहात असते. तर आपण नसतो बसलो का? त्यांच्या देहाची सेवा नसती का केली आपण? बाबांना काय हवंय नकोय याच्यापासून बाबांना काय सोयीचंय त्यांचा देहाचा विचार कर. आता शब्दशः अर्थ घेऊ नका. देहाचं म्हणजे काय? असे उन्हात बसले तर आपण नसता विचार केला बाबांना सावली पाहिजे, सावली केली पाहिजे आपण. बाबा तोंडाने म्हटले तर नसते. संत स्वतःच्या सद्गुरु स्वतःच्या देहाचा विचार करत नाही. ते काय तोंडाने म्हटले नसते मला सावली करून द्या, पण आपण केली नसती का? ही काय झाली? त्यांच्या देहाचीच काळ झाली. तसं मला दोन्हीही सेवा करायची का सांगू का? माझं मत पटणार नाही, पण भागवतामध्ये हा विषय आलाय की भगवान श्री कृष्ण स्वतः संदीपनी ऋषींच्या घरी त्यांच्या मठामध्ये 64 दिवस राहिले होते बरं. हा भागवत काढून बघा, वाचून बघा. माझ्यावरती विश्वास नसेल तर गुरूंची त्यांनी काय केली सेवा, हा विषय नवनाथ ग्रंथामध्ये आलाय बरं का. 12 वर्ष ग्रहीराव गुरूंची सेवा म्हणजेच काय? त्यांच्या देहाची सेवा केली ना. बरोबर आहे? तसंच म्हणून माझे तुकोबर आहे. जसं पहिल्या चरणामध्ये म्हटलं ना, सकळ देवाचे दैवत माझ्यासाठी माझे सद्गुरूच देव आहे. सद्गुरू नवीन नवीन भागवतामध्ये गोवी बरं का. सद्गुरू वाचोनी देव मोठा जयास वाटे तो करंट. माझा शब्द नाहीये बरं का. करंट आपण काय म्हणतो? शिवी म्हणतो बरोबर ना, पण ही कोणी दिली आहे? संत एकनाथ महाराज भागवत या ग्रंथामध्ये म्हणतात सद्गुरू वाचोनी देव मोठा. ज्याला सद्गुरू वाचून दुसऱ्या कुठले देव देवता मोठे वाटतात ना, त्याच्यासारखा दुसरा म्हटले करंट नाही, किंवा त्याच्यासारखा महापापी दुसरा कोणीच नाही. म्हणजेच काय? जसं तुकोबरायांचं मत होतं ना, सकळ देवाचे दैवत, सकळ देवाचे सगळे देव ज्यांची पूजा करतात नवे नवे, तर सगळे देव ज्यांना भजतात, सगळे देव ज्यांना शरण आहेत, असे कोण आहेत? सद्गुरू आहेत बरं का. आणि याचं कारण ते द्वितीय चरणामध्ये
बघा अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये जगद्गुरु संत तुकोबाराय म्हणतात, राम केला ब्रह्मज्ञानी वशिष्ठ मुनी तारक. भगवान श्री रामांना देखील राम केला ब्रह्मज्ञानी, ब्रह्मज्ञान करून घेण्यासाठी, म्हणजेच काय, स्वतः देव असून देवाचं रूप देवाला कळण्यासाठी कोणाला शरण जावं लागलं? सद्गुरूंना. वशिष्ठ मुनी तारक, वशिष्ठ मुनींना शरण जावं लागलं. तारकच म्हणजे काय, रामचंद्र, प्रभू रामचंद्र देहात आल्यानंतर तरुण जाण्यासाठी त्यांनाही सद्गुरू करावे लागले बरं का. त्यांनाही तरुण जाण्यासाठी सद्गुरू करावे लागले. मग आपल्याला का करावे लागणार नाही? नवे तर आपला जर त्यांच्यावरती भाव असेल तर काही होऊ शकतं बरं का. गुरुचरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव, म्हणून गुरुसी भजावे, रूप ध्यानासी आणावे. गुरुपाशी आहे देव, वारंवार सांगू काय, म्हणून गुरुसी भजावे, रूप ध्यानासी आणावे. तुका म्हणे गुरु भजनी, देव दिसे जनीवनी, म्हणून गुरुसी भजावे, रूप ध्यानासी आणावे. जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग आहे. गुरुचरणी ठेविता भाव, सद्गुरूंवरती जर भाव ठेवला तर त्यांचीच म्हणजे माझ्या काय, सद्गुरु देवाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आपोआप भेटे देव, म्हणून गुरुसी भजावे, रूप ध्यानासी आणावे. गुरुपाशी आहे देव, नवे तर देव त्यांच्याच घरी नांदतो. लक्ष्मी जयाच्या घरी वास करी, किंवा लक्ष्मी सहित नांदे नारायण. लक्ष्मी नारायण भगवंत स्वतः त्यांच्यामध्ये, त्यांच्या घरामध्ये त्यांच्या रूपाने नांदत असतात बरं का. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे गुरु भजनी, देव दिसे जनीवनी. मगाशी जसा वैष्णवीताईंनी त्यांचा अनुभव सांगितला की काय, त्यांना झाडाचे पाने जे हरी बोलताना दिसत होते, ऐकू येत होते. म्हणजे काय, तुका म्हणे गुरु भजनी, देव भेटे किंवा देव दिसे जनीवनी. जनात वनात म्हणजे काय, सगुणात निर्गुणात सगळीकडे काय तेच दिसायला लागतात बरं का. सद्गुरु दिसल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्याला असं झालं ना, त्याच्या एवढा भाग्यवान दुसरा कोणीच नाही बरं का. ज्याला सगळ्यांमध्ये गुरु दिसले बरं का, ज्याला काय सगळ्यांमध्ये गुरु दिसले. जसे तुकोबाराय वर्णन करतात ना, लाजले गे माया आता कोण वाळू, आता कोण वाळू, जिकडे पाहावे तिकडे, जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळू. तसं कोणाला ओवाळू, ते रुक्मिणी मातेचं वर्णन करतात बरं का. रुक्मिणी माता भगवंताला ओवाळायला म्हणून गेल्या, भगवंताला काय ओवाळायला म्हणून गेल्या, पण त्यांना सगळीकडेच भगवंत दिसू लागले. तेव्हा तुकोबाराय वर्णन करतात, लाजले गे माय आता कोणा ओवाळ, आता कोणाला ओवाळू म्हटली, जिकडे पाहावे तिकडे चतुर, जिकडे पाहिल तिकडे माझे भगवंतच, माझे सद्गुरूच दिसू लागले, आता कोणाला ओवाळू. पण ज्याला हे झालं ना, त्याच्या एवढा भाग्यवान दुसरा कोणीच नाही बरं का. त्याच्या एवढा भाग्यवान दुसरा. आणि हे आपल्याला व्हायला असं हवं. आपल्याला का होत नाही याचा देखील विचार करायला हवा बरं का. याचा देखील माऊलींनी जसं 13व्या अध्यायात वर्णन केलं ना, गुरुगृह जे देशी तो देशू जीवसे मानसी, विरहीन का जैसी वल्लभाते, ते कडोनी येत सेवारा, म्हणून धावे समोरा, आड पडे म्हणे घरा बिजे की जो, साचा प्रेमाची आभुली, तया दिशेसी आवडी बोली, जीवू थानापती करुणी घाली गुरु गृही जो, परी गुरु आज्ञा धरिले, देह गावी असे एकले, वासरुवा लाविले दावे जैसे, म्हणे काही हे बिरडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल, युगाहुनी वडील निमिषमानी. माझे ज्ञानोबाराय म्हणतात, गुरु गृह जे माझ्या गुरुचं घर, माझ्या गुरुचं घर, ज्याच्या कोणाच्या ज्याला असं वाटतं ना की माझ्या गुरुचं घरचा येणारा वारा देखील
वारा घेत राहतो का तर माझे सद्गुरू त्या वाऱ्याच्या रूपाने मला काहीतरी संदेश देत असेल. तो देश वसे तो देश त्या म्हणजेच काय ते गाव ते शहर त्याच्या काय मनातच बसत. त्याला त्याच्याशिवाय दुसरं म्हणतो ना आपण गावच माहिती नसतं. आता याच्यावरून एक अनुभव आठवला म्हणून सांगते. एक दिवशी माझ्या आईने ऑनलाईन ऑर्डर काहीतरी करायला टाकलं होतं आणि त्यात काय झालं ऍड्रेस टाकायचा असतो ना ऍड्रेस पिन कोड ऍक्युरेट टाकायचा असतो. आता ऍड्रेस टाकलाच काय होतं माहिती का अपार्टमेंटचं नाव टाकलं होतं आमच्या शिवसिंधू नाव टाकलं होतं. संजीवनी कलेक्शन असंही टाकलं होतं पण पुढं श्रीगोंदा आणि त्याच्या पुढे पिन कोड पण श्रीगोंद्याचा. म्हणजे तो देशाची वसे मानली सांगायचा उद्देश फक्त हाच होता की तो देशच मनात बसतो. ते कडोनी येत असे वारा देखोनी धावे समोर आड पडे म्हणे गरा बिजे की त्याच्या मनात ते बसतो तो त्याला वारा सुखावतो बरं का. परी गुरु आज्ञा धरिले पुढे माऊली म्हणतात बरं का. सलग चोब आहेत बरं का 13व्या अध्यायात सलग चोब आहेत. परी गुरु आज्ञा धरिले पण मनात फक्त एवढंच असतं माझ्या गुरूंनी मला सांगितले माझ्या गुरूंची आज्ञा पालन करणं माझं काम आहे. काय सांगितले माझ्या गुरूंनी मला दोन्ही साधायचे. जसं उंबऱ्यात ठेवलेला दिवा तो या दरवाजाच्या या बाजूला उजेड पडतो पलीकडच्या बाजूला तसं मला दोन्ही साधायचंय. परी गुरु आज्ञा धरिले देह गावी असे ऐकले. देहाच्या गावात काय देह गावी असे ऐकले म्हणजे इथं मला फक्त एकट्यालाच असं वाटतंय म्हणजे या गावात मी एकटाच असल्यासारखं वाटतंय माझ्याच धुंदी असल्यासारखं. देह गावी असे ऐकले वासरुवाला विले दावे जैसे म्हणे काही हे बिरडे फिटेल. त्याच्या मनात फक्त काय असतं माहिती का म्हणे काही हे बिरडे फिटेल. जसं एखादं वासरू दाव्याला बांधलेलं असतं ना ते काय आता तुम्ही सगळे शेतकरी मंडळी आहेत मी शहरात राहणारी मला काय माहिती पण माऊलींचे ओवेत अर्थ सांगायचा म्हणून ते वासरू कसं धाव घेत असतं तसं त्या साधकाची धाव त्याच्या सद्गुरूंकडे जाण्यासाठी बरं का. म्हणे काही हे बिरडे फिटेल कधी हे सुटेल माझं काही तो स्वामी भेटेल माझे सद्गुरू मला कधी भेटतील युगाहुनी वडील निमेषमानी. त्याला क्षण एक युग असल्यासारखा वाटू लागतो. त्याला काही क्षण एक युग असल्यासारखं वाटू लागतो. बघा सद्गुरूंचं महत्व माऊलींनी सांगितलं बरं का. आणि हेही आपल्याला व्हायला हवं असं आपल्याला का होत नाही याचाही देखील विचार करायला लागतो. आणि असं मला झालंच पाहिजे अशी सद्गुरूंकडे जर प्रार्थना केली आपण कल्पतरू वृक्षाखाली बरं का कल्पवृक्षाखाली आपल्या मनात जी काही कल्पना येते ना ती आपले सद्गुरू पूर्ण करतात बरं का. हरिपाठामध्ये गुरु परंपरेच्या अभंगामध्ये सांगितलं कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय होणे त्याला सांगा जो कोणी कल्पवृक्षाखाली बसलेला आहे ना म्हणजेच काय त्या सद्गुरूंच्या कृपा दृष्टी खाली बसलेला आहे तोच कल्पवृक्षाखाली त्याच्या मनात जे काही येईल ते त्याचे सद्गुरू पूर्ण करतात. तर भगवान श्रीकृष्णांना देखील बरं का हे साधण्यासाठी जे आपल्याला होतंय ना जे काय आपल्याला होतंय सद्गुरूंबद्दल ते होण्यासाठी सद्गुरू देव समजून घेण्यासाठी ते देखील कोणाला शरण गेली त्यांची कृष्ण
ब्रह्म दाविले राम केला ब्रह्मज्ञानी वशिष्ठ मुनी तारक भगवान श्रीकृष्ण नाही परब्रह्म रूप पाहण्यासाठी. म्हणजेच काय आपण म्हणतो ना भगवान श्रीकृष्ण काय जन्मताच पूर्ण ब्रह्म अवतारात होते. जन्मताच त्यांनी बऱ्याच राक्षसांचा काय वध करायला जन्मापासूनच सुरुवात केली. म्हणजेच काय पण त्यांना स्वतःचीच ओळख करून घेण्यासाठी सद्गुरूंची गरज होती. जर देवाला सद्गुरूंची गरज वाटू शकते तर आपल्याला सद्गुरूंची गरज प्रत्येक गोष्टीत का वाटत नाही बरं? महत्वाची गोष्ट आहे बरं का. आपल्याला प्रत्येक गोष्टीत पहिलं कोण आठवायला पाहिजे बरं? आपले सद्गुरू आठवायला पाहिजे. पण आपल्याला ते सोडलं तर बाकी सगळं आठवतं. ते सोडलं तर मार्ग, कोणत्याही गोष्टीचा मार्ग, कोणत्याही अडचणीचा मार्ग जर असेल तर तो माझ्या संतांनी दाखवलेला आहे बरं का. मार्ग दावनी गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे बघा. यथामती यथावकाश अभंगाच्या अनुषंगाने नवे तर माझ्या सद्गुरूंच्या कृपेने बोलण्याचा प्रयत्न केला असं नाही म्हणता येणार, कारण बोलून त्यांनीच घेतलंय. जसं 2च मिनिटात, जास्त वेळ नाही घेणार. मला माहिती सगळ्यांना भूक लागली असेल, मला पण लागली आहे, पण 2च मिनिटात. जसं एखाद्या पिक्चरचं रायटिंग, स्क्रिप्ट रायटिंग जसं एखादा रायटर करतो, पण ऍक्टिंग करणारा दुसरा, पुढचा समोरचा ऍक्टरच असतो, बोलून दाखवणारा तोच. त्याचप्रमाणे स्क्रिप्ट रायटिंग माझ्या सद्गुरूंची होती आणि बोलताना मी दिसत होते. जे काही बोलले ते त्यांच्याच कृपेने बोलले. नवे तर आजच्या 2ही कीर्तनांना साथ करणारे आमचे गायनाचार्य असतील, श्री हरी महाराज सायकर असतील, आमचे महाराज असतील, हरिभक्तपरायण गुरुवर्य सोनेलताई मस्के असतील, आपले टाळकरी असतील, विनेकरी ताई असतील, आपल्या पेटी मास्तर वैष्णवी दिदी असतील, नवे तर गुरुवारी हरिभक्तपरायण ब्रह्ममूर्ती सतीश भाऊ साळुंखे असतील, आपले मृदुंगाचार्य असतील, 3ही मृदुंगाचार्य तुकाराम महाराज असतील, शेखर महाराज असतील, किंवा आपले शुभम दादा असतील, आपले सगळे टाळकरी नवे तर आपले जे तुम्ही जे काही महत्वाचे, म्हणजे जसं दादा सांगतात ना की तुम्हीच नसते तर झाडाला सांगितलं, आता इथं भिंत नाही म्हणून काय झाडाला मंडपाला सांगितलं असतं का? तसे तुमच्या सर्वांचे आभार मानते. नवे आध्यात्मिक विकास व बालसंस्कार शिबिरातील माझेच असणारे सगळे भाऊ बहीण, आमच्या छोट्या टाळकरी हरिभक्तपरायण मीराताई फडतरे यांचेही आभार मानते आणि झालेले सेवेला